श्री स्वामी समर्थ. उद्या रविवार, माघ पौर्णिमा. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. कोणताही शत्रू, पितृदोष, दारिद्र्य 2 दिवसात संपेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. उद्या आहे 1 फेब्रुवारी रविवार. वर्षातील सर्वात पवित्र आणि चमत्कारिक मानली जाणारी माघ पौर्णिमा. शास्त्रात म्हटलं आहे की माघ महिन्यात सर्व देव स्वर्गातून पृथ्वीवर उतरतात. उद्याची ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील शेवटची दारिद्र्य पौर्णिमा ठरू शकते. का? कारण उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक अशी दुर्मिळ वस्तू टाकायची आहे जी तुमच्या शरीरावरील नकारात्मकता दूर करून टाकेलच, पण तुमच्या कुंडलीतील सर्वात भयंकर दोष म्हणजे पितृदोष आणि शत्रुबाधा मुळात सगळं नष्ट करेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. केवळ 2 दिवसात तुम्हाला याचे चमत्कारिक रिझल्ट मिळतील. तुमचा कितीही मोठा शत्रू असो, तो तुमच्यासमोर नतमस्तक होईल. घरात पैशांचा पाऊस पडेल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल. पण ती वस्तू कोणती, ती पाण्यात कशी टाकायची आणि कोणत्या मंत्राचा जप करायचा, हे सर्व मी आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सस्पेन्स असा आहे की ही वस्तू महागडी नाही, पण ती वापरायची पद्धत अत्यंत गुप्त आहे, जी मी व्हिडिओच्या मधात तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. स्वामींच्या नामात शक्ती आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, माघ पौर्णिमा इतकी विशेष आहे. पुराणात असे सांगितले आहे की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष वास जगामध्ये असतो आणि तसेच जलामध्ये म्हणजे पाण्यात असतो. याला माघी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न मुद्रेत असते. जे भक्त उद्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून विष्णू लक्ष्मीची पूजा करतात, त्यांच्या घरात लक्ष्मी कायम स्वरूपी निवास करते. माघ महिन्यात केलेले दीपदान आणि स्नान हे अश्वमेध यज्ञाचे फळ देते. उद्या रविवार असल्याने सूर्यदेवाची कृपा सुद्धा आपल्याला लाभणार आहे. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि आत्मबल वाढेल. मुहूर्त नीट ऐका. पौर्णिमा तिथी प्रारंभ 1 फेब्रुवारी 2026 रविवारी सकाळी आणि स्नानाचा सर्वोत्तम काळ पहाटे 4:30 ते सकाळी 6:30 ब्रह्ममुहूर्त. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर शक्य नसेल तर सकाळी 8 वाजेपर्यंत हे स्नान नक्की उरकून घ्या. अनेकांना प्रश्न पडतो की आमची प्रगती का थांबली आहे. भक्तांनो, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पितृदोष. जर तुमचे पितृ तृप्त नसेल तर घरात सतत भांडणे होतात, लक्ष्मी टिकत नाही, शत्रू विनाकारण त्रास देतात. उद्याची पौर्णिमा ही पितरांना तृप्त करण्यासाठी मोठी संधी आहे. आंघोळीच्या पाण्यात टाकायची ती वस्तू तुमच्या पितरांना शांती देईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व अडकलेले मार्ग मोकळे होतील. तुमचे शत्रू जे तुमच्या विरुद्ध कटर असतात आहे, त्यांची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून शांत होतील. आता आपण वळू मुख्य उपायाकडे. उद्या सकाळी आंघोळ करताना एका तांब्यामध्ये पाणी घ्या, पण त्या पाण्यात ती वस्तू टाकण्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. गंगेच्च यमुनेचैव गोदावरी सरस्वती. असे मानले जाते की या मंत्रामुळे तुमच्या घरातील साधे पाणी हे गंगेसारखे पवित्र होते. पण केवळ मंत्राने काम होणार नाही. त्या पाण्यात ती एक दुर्मिळ वस्तू टाकणे अनिवार्य आहे. ती वस्तू नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते आणि तुमच्या शरीरातील 7 चक्रे जागृत करते. आता वेळ आली आहे त्या गुप्त वस्तूचा खुलासा करण्याची.
भक्तांनो, उद्या रविवार माघ पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे 1 चिमूटभर पांढरे तीळ आणि एक छोटीशी सोन्याची वस्तू किंवा सोन्याची अंगठी पाण्याला स्पर्श करून काढणे आणि थोडेसे काळे मीठ. पांढरे तीळ हे विष्णूचे प्रतीक आहे आणि माघ महिन्यात तिळाला प्रचंड महत्त्व आहे. हे पितृदोष नष्ट करतात. सोन्याचा स्पर्श. सोन्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. सोन्याचा स्पर्श झालेले पाणी जेव्हा तुमच्या शरीरावरून जाते तेव्हा तुमच्यातील दारिद्र्य रेषा पुसली जाते. काळे मीठ आणि खडे मीठ हे सर्व प्रकारची नजर आणि शत्रूची बाधा खेचून घेते. व्हिडिओ संपवण्यापूर्वी भक्तांनो, एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. पौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचा विजय. अंधारा रात्री जेव्हा चंद्र पूर्ण तेजाने लपतो तेव्हा तो आपल्याला एकच संदेश देतो की परिस्थिती कितीही अंधारमय असली तरीही प्रकाशाची एक छोटीशी किरण सुद्धा सर्व काही बदलून टाकू शकते. आपल्या आयुष्यात आलेल्या दारिद्र्य किंवा शत्रू म्हणजेच केवळ एक अंधारी रात्र आहे. पण उद्याची माघ पौर्णिमा म्हणजे तुमच्या आयुष्याला तो प्रकाश आहे जो तुम्हाला सांगतोय की घाबरू नको, मी सोबत आहे. शास्त्र सांगतं की नशिबात कितीही दुःख असलं तरी विधाता प्रत्येकाला नशीब बदलण्याची एक संधी नक्कीच देतो. कदाचित उद्याचा हा छोटासा उपाय तुमच्यासाठी ती संधी असू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी जगाचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात त्यावेळी साक्षात स्वामी समर्थाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला असतो. विश्वास ठेवा, कारण विश्वासातच देव आहे. तुमचे शत्रू तुमचे काहीच बिघडू शकणार नाही, कारण ज्याचे रक्षण स्वतः काळ करतो त्याला मरणारा कोणी जन्माला आलेला नाही. उद्याचा विधी केवळ एक क्रिया म्हणून करू नका, तर आता माझे सर्व दुःख संपणार आहे या भावनेने करा. कारण तुमची भावना जितकी शुद्ध असेल तितकाच मोठा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, ही स्वामीचरणी प्रार्थना. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शुभम भवतु. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.